नमस्कार. आदेश महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. येत्या 15 जानेवारीला महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत, तर 16 जानेवारीला त्यांचे निकाल येणार आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेंची शिवसेना यांची युती होणार आहे. तर राष्ट्रवादी पक्षाची त्या ठिकाणची परिस्थिती पाहता त्यांची युती होईल असं बोललं जात आहे. तर शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती जवळपास निश्चित झालेली आहे आणि येत्या 2-3 दिवसांमध्ये त्यांची घोषणा करणार आहे. तर शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या मुंबई रिजन म्हणजे मुंबई MMR प्रांतातील म्हणजे ठाणे असो, मुंबई असो, नवी मुंबई असो, वसई विरार असो, किंवा पनवेल असो, या क्षेत्रातील बहुतांश महानगरपालिका ह्या एकत्र लढणार आहेत. तर आपण सोशल मीडियावरती पाहिलं तर ज्या प्रकारे सोशल मीडियाच्या वरती पोल्स विचारले जात आहेत की मुंबई महानगरपालिका कोण काबीज करणार आहे, त्यामध्ये ठाकरे बंधूंचं पागडं थोडं जड आहे असं दिसत आहे. तर भारतीय जनता तर त्याचबरोबर उत्तर भारतातील जी मतं आहेत, उत्तर भारतीय लोकांची जी मतं आहेत ती भारतीय जनता पक्षाकडे वळलेली आपल्याला दिसत आहेत. काँग्रेस तसं पिछाडीवरती पडताना आपल्याला मुंबई MMR क्षेत्रामध्ये काँग्रेस पिछाडीवरती जाताना आपल्याला दिसू शकतं कदाचित. तर त्याचबरोबर म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणची माहिती घेऊन ते युती करणार की नाही ते ठरवणार आहेत. तर एकंदरीत महाराष्ट्रातील महानगरपालिकांची परिस्थिती पाहता यामध्ये ही लढत ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याबरोबर असेल. हा 4 पक्षांमध्ये मुंबई क्षेत्र MMR प्रांतातील निवडणुका ह्या एकमेकांविरुद्ध होणार, एकमेकांशी विरोध दिसेल. म्हणजे खरी लढत ह्या 4 पक्षांमध्ये असेल. कोण? भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. हे 4 पक्ष हे MMR क्षेत्रामध्ये जड आहेत. तर पुणे रिजनमध्ये पाहिलं, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पहा किंवा पुणे महानगरपालिका पहा, तिथे थोडंफार हे वातावरण अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा अशी काहीशी असू शकते. म्हणजे ती बहुपक्षीय निवडणूक होऊ शकते. त्या पुणे रिजनमधल्या 2 महानगरपालिका आहेत, म्हणजे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आणि त्याचबरोबर इतरत्र म्हणजे मग सांगली महानगरपालिका असो, भिवंडी महानगरपालिका ही मुंबई MMR क्षेत्रातील असल्यामुळे तिथेही शिवसेना, उद्धव ठाकरे गट, मनसे आणि भाजप अशी असणार आहे. तर पुणे रिजनमधल्या महानगरपालिका ह्या असणार आहेत त्या बहुपक्षीय म्हणजे 5-6 पक्षांमधल्या ते त्या ठिकाणच्या नेत्यांचे, त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांचं वजनावरती ती निवडणूक थोडीशी पारित होण्याची शक्यता आहे. परंतु ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष साम दाम दंडभेद वापरून ह्या महानगरपालिकांच्या निवडणुका काबीज करताना दिसत आहे. कारण की गेल्या 10 वर्षामध्ये एक व्यावसायिक भस्मासुरासारखा वाढत आहे आणि त्या भस्मासुराला आता महाराष्ट्रातील विविध राज्यांमध्ये त्याचं अस्तित्व अजून वाढवायचं आहे. तिथल्या रिअल इस्टेटमध्ये त्याला पायमुळं रोवायचे आहेत. यामुळे तो जो भस्मासूर झालेला व्यावसायिक आहे तो भारतीय जनता पक्ष आणि संभाव्य महायुतीला ज्या प्रकारे जेवढा लागेल तेवढा पैसा देण्याची शक्यता आहे. आणि म्हणजे स्थानिक लेवलला आपण काही नेत्यांशी माहिती घेतली असता तर आपल्याला हेच दिसतं आहे की भारतीय जनता पक्ष साम दाम दंडभेद म्हणजे जेवढा वारेमाप खर्च करता येईल तेवढा करण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि कसंही करून महानगरपालिका म्हणजे मुंबई MMR क्षेत्रातील जेवढ्यात जास्तीत जास्त महानगरपालिका आपल्या हातामध्ये काबीज करता येतील याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि महायुती करताना दिसणार आहे. तर थोडंसं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना पैशाकडून म्हणजे जिथे पैशाची ताकद जर कुठे म्हणायची असेल तर ती कुठेतरी कमी होताना दिसत आहे. कारण की शिवसेना, उद्धव ठाकरेंकडे थोडाफार निधी मिळतही असेल कारण की त्यांचे आमदार आहेत, त्यांचं पाठबळ आहेत. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं तसं ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांचं जाळं आहे. परंतु ज्या प्रकारे
त्यांचे आमदार असायला पाहिजेत, खासदार असायला पाहिजेत, त्यातून निधी उभा राहतो, त्याला सपोर्ट दिला जातो. असा निधी महाराष्ट्र निर्माण सेनेकडे त्या सध्याच तरी स्थितीला नाही आहे. तर ग्राउंड लेवलला पाहता शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे तशी थोडी त्यांचं पगडं थोडंसं जड आहे. परंतु जर पैशाच्या अभावी किंवा पैशाच्या द्वारे किंवा सत्तेच्या द्वारे आपण पाहिलं तर त्यासाठी थोडंसं महायुती थोडीशी आपल्याला हेवी दिसत आहे. तर येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या अतिशय रंजक असणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बहुतांश मराठी अस्मिता, हिंदुत्व या मुद्द्यांवरती लढाई होताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष सातत्याने म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष हा थोडा सेक्युलर झालेला आहे. तर तो सेक्युलरच्या मुद्द्यावरून त्यांना हटवून त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती घेऊन यायचं हा भारतीय जनता पक्ष सातत्याने प्रयत्न करत आहे. मग महापौर खान होणार आहे अशा चर्चा रंगवायच्या असं सातत्याने होत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, जर येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका यामध्ये कोणाचं पारडं जड असेल आणि कोण ह्या महानगरपालिकांना गवसणी घालणार आहे, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपलं विश्लेषण आवडलं असेल किंवा आपण दिलेली माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब, एक शेअर, एक लाईक हे जिथे आमची खरंच आवाज उठवायचा आहे. सध्या जो प्रमुख मीडिया आवाज उठवत नाही त्या प्रश्नांविरुद्ध आपण आवाज उठवू. आपण त्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.